अत्यंतोर्देन परसिंचयामि। चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमदूताय स्वाहा, सर्वेभ्यः भूतेभ्यः स्वाहा। सत्यंतोर्देन परसिंचयामि। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। लक्ष दिसत नाही आज जेवणात तुझं? गोऱ्या सोशिराचं तुलाही कळलेलं दिसतंय। बरे दादा, तुम्ही गोऱ्या सोजिराचे काय म्हणत होतात? हा, तो गोरा सोजीर आपल्या घरी आला होता। तू का? त्याचे आपल्याकडे काय काम? त्या सार्जंटाचे आपल्याकडे कसले काम? मीच घेऊन आले होते त्याला। त्या गोऱ्या सार्जंटास तू घेऊन आलीस घरी? कशासाठी? अरे दादा, आम्ही सगळे खेळत होतो, तिकडून ते सगळे जात होते। त्या सार्जंटाला ना खोकल्याची ढास लागली, त्याचा जीव अगदी कासावीस झाला होता। मला ते पाहावे ना, आणि ना दम्याचा त्रासही दिसत होता, म्हणून मी त्याला घरी आणले, औषध दिले आणि तो गेला, बस। वाह यमे, अहो योग्य स्थळाच्या शोधात आहेच मी, परंतु आता यमीच्या लग्नाची घाई करावयास हवी। हल्ली रोजच उशिरा येणे होते, सगळ्यांच्या पंक्तीस बसणेही टाळले जाते, मामांजींच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात। यासाठी सासूबाई मलाच टोकतात, मलाच तोंड द्यावे लागते सगळ्या सरबत्तीस। मग काय म्हणणे आहे आपले? म्हणणे इतकेच आहे की सासूबाईंनी प्रश्न विचारल्यावर आम्ही उत्तर काय द्यावे? मूग गिळून गप्प बसावं आपण। चिरंजीव जेवले का? हल्ली ते टाळतातच आहेत आम्हास, आता तुम्ही तेच करा। हल्ली आमच्या पंक्तीला नसतातच महाशय, आधी येतातच उशिरा आणि मग काहीतरी सबब सांगून तोंड लपवून चोरासारखे निघून जातात खोलीत। अहो नाहीतर काय, एवढे तोंड लपवण्यासारखे आहे काय म्हणतो? अभक्ष भक्षण करीत नाहीत ना? एखादा घरोबा केलाय बाहेर? अहो काय बोलताय, आपलेच रक्त येते। स्वतः शहानिशा करून घ्या, आणि काही वावगे आढळल्यास कोणालाही पाठीशी न घालता आणि भीडभाड न ठेवता आम्हाला सांगा, अन्यथा कोणाचीही काय करणार नाही। सासूर वाशिडीसारखे घोटाळत राहू नका, मनात असेल ते स्पष्ट बोला। निर्भीडपणे बोलण्यास आम्ही कधीच कसरत नाही। यमुनेच्या लग्नाबद्दल आपणास काळजी आहे याची खात्री आहे आम्हास, पण दामल्यांसारखा प्रसंग पुन्हा येणारच नाही। माझ्या माहितीत एक चांगला मुलगा आहे, श्रीपाद गोगटे। श्रीपाद गोगटे? हरी भाऊ जोशी। अगो बाई, उमा बहिणी, तुमच्या बहिणीच्या रुक्मिणीच्या सासऱ्यांचे टपाल आहे हो। हे काय इथे लिहिलंय ना, ची चौका यमुनेसाठी तुमच्या अपेक्षेप्रमाणे 2-3 चांगली स्थळे पाहण्यात आहेत। हे काय चालले आहे? भागीरथी, तुला पुन्हा अवदसा आठवली? सगळा इतिहास ठाऊक आहे ना तुम्हाला? ओरडा करावयास काय झाले? प्रत्यक्ष पहा। शिव 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 शिव, बुके शिकलीस आणि कपाळी वैधव्य आले, त्या पायी सासरच्यांनी माघारी घालवले तुला भागीरथी। अहो पुरे म्हणते मी आता। शिकले म्हणून वैधव्य आले ना मला।